तेव्हा पप्पाला बाय कर. बाय बाय. उद्यापासून श्रावण चालू होते, तर श्रावणाच्या आदला दिवस म्हणजेच दीप अमावस्या. तर आज दीप अमावस्या आहे, त्यामुळे घरातले सगळे असे दिवे बाहेर काढलेत, छान धुवून स्वच्छ पुसून ठेवले, कारण आज ह्या सगळ्याच देवांची आज पूजा करायची. तर इथे पूजेची मांडणी तयार करून घेतेय. तर आता उर्वीला मी शाळेत सोडून आले ना, तेव्हा ते सुद्धा तिला सोडायला आले होते आणि पप्पा येणार म्हणून ती इतकी एक्साइट होती. पण जेव्हा पप्पाला बाय करायची वेळ आली ना, तेव्हा तिला थोडं रडू सुद्धा आलं होतं. त्यानंतर मग ती शाळेत गेली आणि मी घरी आले. घरी आल्यानंतर अशी पूजेची सुरुवात केलीये. सगळी मांडणी करून घेतली, दिवे सुद्धा लावून घेतले. फक्त तुपाचा दिवा जो लावायचा होता ना, तो मी संध्याकाळी लावणार आहे म्हणून तो तसाच ठेवला आणि त्यानंतर रांगोळी सुद्धा काढून घेतली. तर इथे आता कणकेचे दिवे तयार करून घेतेय, कारण ह्याच दिव्यांनी आपल्या देवाला आणि आपल्याकडे घरी जर लहान वगैरे मुलं असेल ना, तर त्याला ओवाळतात. तर आज मी उर्वीला सुद्धा ओवाळणार आहे. त्यामुळे छान कणकेचे असे दिवे तयार करून घेतेय आणि हे दिवे ओवाळून झालं ना, की त्यानंतर ह्याच दिव्यांचा आपल्याला प्रसाद म्हणून घ्यायचा. तर हे गोड दिवे असतात, त्यामध्ये मी गुळाचं पाणी आणि जायफळ सुद्धा घालून घेतली आणि हे बघा छान दिवे तयार करून घेतलेत. तर आता ह्यांना 15 मिनिटासाठी वाफ देऊन घेणार आहे. मी पप्पा सांभाळ कर, सुखी ठेव, बुद्धी दे, पूर्वी बाळाला मोठी कर. उठ आता बाजूला हो, बाजूला चटका लागेल ना बेटा. जसा दिव्यांचा प्रकाश अंधार दूर करतो, तसा तुझा चेहरा आनंदी आणि तेजात राहो. दीप अमावस्येच्या शुभेच्छा. है ना उर्वी? तर उद्यापासून श्रावण महिना चालू होते आणि श्रावण महिना जसं येतं ना, तशी सणांची लगबग चालू होते. एका मागोमाग एक सण येत असतात. तर श्रावण महिन्यातील सणांची तयारी म्हणून घरातील अंधार दूर करणाऱ्या व ज्ञानप्रकाशाचे प्रतीक असणाऱ्या दिव्यांची या दिवशी आपण पूजा करतो आणि यामुळेच घरात सुख, शांती आणि समृद्धी सुद्धा येते. तर ह्या आषाढ अमावस्येला आपण दीप अमावस्या असं म्हणतो आणि आपल्या जर घरी लहान मुलं असतो तर त्यांचं औक्षण करतो. कारण त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी ही आपण पूजा करतो. तर आता त्यानंतर उर्वीला मी हा जो प्रसाद दिला ना, म्हणजे कणकेचे दिवे जे बनवले होते ते, तर ती इतकं आवडीने खात होते. आम्ही सुद्धा खाल्लं, पण ती बघा इतकं आवडीने खात होती. छान असे गोड दिवे आहेत ते. तर त्यानंतर मग आम्ही जेवण केलं आणि मग आराम सुद्धा केला. तर असा होता आजचा दिवस. चलो बाय.